त्याचं पहिल्यांदा उत्तर काढलं तर 10 येणार आहे का नाही, मग ते वर्गमुळाचं चिन्ह निघून जाणार, हे असं राहणार. पुन्हा वर्गमुळात 100च होतंय ना, ह्या वर्गमुळात 10चा वर्ग 100, म्हणजे इथं डायरेक्ट लिहित होतं वर्गमुळात 100. स्टेप बाय स्टेप जाऊया. ट्रिक म्हणजे काय असते तुम्हाला सांगतो, मधल्या 2-4 पायऱ्या गाळून युट्यूबवर काय काय शिक्षक काय करतात, चला ट्रिक सांगतो तुम्हाला. मधल्या 2-3 पायऱ्या गाळतात आणि डायरेक्ट पुढल्या एखाद्या पायरीवर जाऊन जंप करतात आणि ट्रिक सांगतात. पण तुम्हाला बेसिक समजलं पाहिजे नक्की हे असं काय, ही ट्रिक अशी का आहे हे. तर ह्या पद्धतीने हे 100 झालं. वजा इकडं घातांकाचा नियम आहे, ह्या कंसाचा वर्ग आणि त्याच्या पुन्हा बाहेर कंसाचा ह्यांचा गुणाकार असतो, म्हणजे ह्या 2चा आणि 1/6चा गुणाकार आहे, म्हणजे 2 गुणिले 1/6 जर केलं तर हे असं होणार आहे 2/6 म्हणजेच 1/3 होणार आहे. बरोबर. इथं काय वर्गमुळाचं चिन्ह नाही. 64चा 1/3 आणि छेदस्थान आहे हे 36चं वर्गमूळ 6 येणार. बरोबर. हे पण काढून टाकूया वर्गमुळात चिन्ह. हे काढलं की तर 10 येणार. 10 वजा. ओके. आता या ठिकाणी हे 64चं ह्याचा अर्थ काय असतो, 64चा 1/3 म्हणजे 64चं घनमूळ काढायचं आहे. 64चं घनमूळ 4 आहे. 4 चौक 16, 4चा 3 वेळा गुणाकार 4 4 4 हा येतो 64, म्हणून 64चं घनमूळ 4. इथं 4 निघलं, खाली 6 आहे, 10तून 4 गेले 6, 6तून खाली 6 आहे, 6 1 6, म्हणजे तुमचं फायनल उत्तर असणार आहे 1.